भाजप पदाधिकाऱ्याला पुणे महापालिकेमध्ये प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे। या घडीची महत्त्वाची बातमी। पुणे महापालिकेमध्ये एका भाजप पदाधिकाऱ्याला प्रवेश बंदी करण्यात आली। भाजप कामगार आघाडीच्या ओमकार कदमला ही प्रवेश बंदी केली गेली आहे। महिला अधिकाऱ्यांना धमकावल्याप्रकरणी आयुक्तांनी हा निर्णय घेतलाय आणि प्रवेश बंदी करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूचनेनंतर आयुक्त ॲक्शन मोडवर आलेले आहेत। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याशी बोलूया। वैभव, हा सगळा काय प्रकार आहे? सुवर्ण ओंकार कदम हा भाजपच्या कामगार आघाडीचा अध्यक्ष आहे पुण्याचा। याच्यावरती यापूर्वी खुनाचा आणि खंडणीचा गुन्हा जो आहे तो सुद्धा दाखल आहे। या सगळ्या प्रक्रियेमध्ये ओंकार कदम हा पुणे महापालिकेमध्ये येऊन गुंड जे आहेत ते सोबत घेऊन यायच्या 10-10, 15-15 जणांच्या टोळ्या घेऊन यायच्या आणि थेट अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये घुसायचं। त्यांना दमदाटी करायची, अपेक्षित माहिती मागायची पद्धत जी आहे त्यांची ती जर बघितली तर कुणी सर्वसामान्य अधिकारी हादरून जातील अशी परिस्थिती होती। ही 10-15 जण एकदम घुसायची, व्हिडिओग्राफी करायची। याच्यात काही महिला अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याची तक्रार जी आहे ती महापालिका आयुक्तांकडे 2 महिन्यापूर्वी करण्यात आलेली होती, तत्कालीन महापालिका आयुक्तांकडे। मात्र त्यांनी याची दखल घेतली नाही। अखेर ही महिला अधिकारी जी आहे तिने महिला आयोगाकडे या संदर्भातली तक्रार केली। पोलिसांकडे या संदर्भात सुरक्षा विभागाने एक गोपनीय अहवाल पाठवलेला होता। हे सगळं जरी झालं तरी या पदाधिकाऱ्याचा वावर जो आहे पालिकेमधला तो गुंडांसोबत तशाच पद्धतीने दिसून येत होता। अखेर या महिला आयोगाने या प्रकरणाची चौकशी सुरू केल्यावर काल मुख्यमंत्री कार्यालयाने सुद्धा याची गांभीर्याने दखल घेतली आणि आयुक्तांना सूचना दिल्यावरती काल एकदम जोरात सूत्र जी आहेत ती फिरवण्यात आली। नवे आयुक्त जे आहेत त्यांनी अतिशय कठोर भूमिका घेत ओंकार कदम याला महापालिकेमध्ये यायलाच बंदी करायचे आदेश देत मनाई आदेश ते काल रात्री उशिरा काढलेत। महापालिकेच्या इतिहासातली ही पहिलीच घटना आहे ज्याच्यामध्ये अशा व्यक्तीला महापालिकेत येण्यास बंदी घालण्यात आली आहे। आता भाजपकडून त्याच्यावर काही कारवाई होती का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। नक्कीच वैभव, धन्यवाद माहिती दिलीत त्याबद्दल।